नमस्कार मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये सतत घसरण होताना दिसत आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याज दरात 25 बेसिस पॉईंटची कपात केली आहे. सध्या व्याज दर 4% आला आहे. या दर कपातीमुळे सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये आणखी अस्थिरता दिसून आली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, आज भारतीय सार्वभौम बाजार म्हणजे सोने चांदीच्या मार्केटमध्ये तेजी दिसेल की घसरण? तज्ञ काय म्हणतात? पुढे सोने आणि चांदी आणखी खाली जाईल की स्थिर राहील? आणि ज्या घरात लग्न समारंभासारखे शुभ कार्य आहेत त्यांच्यासाठी सोने चांदीचे दागिने बनवण्याचा योग्य काळ कोणता, तसेच आपण जाणून घेऊ मागील काही दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्यात वाढ होईल का, आणि 18, 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय आहेत, तसेच आज 1 किलो चांदी आणि 1 तोळा सोन्याचे दर किती आहे आपण बघूया. परंतु त्याआधी रोजच्या सोन्या चांदीच्या ताज्या भावांची माहिती सर्वप्रथम मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक सुंदर लाईक. चला सर्वात आधी पाहूया आज चांदीची दर काय आणि त्यात किती वाढ किंवा किती घट झाली आहे. मित्रांनो, आज ही चांदीत चांगलीच घसरण झाली आहे. बाजाराच्या आजच्या ताज्या अहवालानुसार 1 ग्राम चांदीचा भाव आहे 153 रुपये, 8 ग्राम चांदीचा भाव आहे 1225 रुपये, 10 ग्राम चांदीचे भाव आहे 1530 रुपये, 100 ग्राम चांदीचे भाव आहे 15,306 रुपये आणि 1 किलो चांदीचे भाव आहे 1,53,063 रुपये. मित्रांनो, गेल्या आठवड्यापासून आम्ही सांगत होतो की आपल्या रेकॉर्ड पातळीपेक्षा सुमारे 400 खाली आहे, पण आज पुन्हा सुमारे 2671 रुपयाची तेजी दिसली आहे. तरीही चांदी अजूनही आपल्या उच्च स्तरापेक्षा 17,000 रुपयांनी स्वस्त आहे आणि ही घसरण थांबवण्याचे चिन्ह नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, पण खरेदीदारासाठी हा चांगला मोका ठरू शकतो. सोबतच सोनेही आज खाली आले आहेत आणि याचा परिणाम सर्वसामान्य वर्गावरही होताना दिसत आहे. आमचा सरकारला आग्रह आहे की ज्वेलरीवरील जीएसटी कमी करावा, म्हणजे लग्न समारंभाच्या खर्चाचा भार काहीसा कमी होईल. तुमचं मत काय आहे? सरकारने ज्वेलरीवरील जीएसटी कमी करावी की हटवावी? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाजारात सध्या प्रचंड चढ उतार आहे, त्यामुळे गुंतवणुकीचा निर्णय विचारपूर्वक घ्या आणि गरज वाटल्यास आपल्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या. काल सायंकाळी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची बैठक झाली. ही बैठक म्हणजे दोन मोठ्या अर्थव्यवस्थेमधील ट्रेड सीजफायर सारखी होती. म्हणजे दोन देशांमध्ये युद्ध सुरू असताना अचानक शांती जाहीर झाली. असे समजा, चीनचे स्पष्ट सांगितले की जर अमेरिके रेअर अर्थ मटेरियलवर निर्बंध आणते तर जगाचा पुरवठा साखळी सप्लाय चेन ठप्प होईल. समजा, चीन स्पष्ट सांगितले की जर अमेरिका रेअर अर्थ मटेरियलवर निर्बंध आणते तर जगाची पुरवठा साखळी ठप्प होईल. ट्रम्प यांनी हे समजले, त्यामुळे त्यांनी 1 वर्षासाठी निर्बंध टाळले. आता बघा याचा परिणाम. फेडरल रिझर्व्हने 0.25% दर कपात केले आहे. त्यानंतर सोने चांदीची तेजी आली आहे, पण लगेचच 1% पर्यंत घसरण झाली आहे. म्हणजे बाजारात सध्या गोंधळात आहे. डिसेंबरमध्ये जर फेड पुन्हा दर कपात करते तर सोने वाढेल, अन्यथा सध्याच्या मर्यादित चढ उतार राहतील. पण गोष्ट इथेच संपत नाही. अमेरिकेवर सध्या 38 ट्रिलियन इतकं कर्ज आहे. ते त्यांच्या जीडीपीच्या 130% आहे. म्हणजे अमेरिका कर्जात बुडलेली सुपर पॉवर झाली आहे. आणि त्याच वेळी चीन आपली चलन युआन सोन्याशी जोडण्याची तयारी करत आहे. चीन आपल्या नागरिकांना सांगत आहे की सोने बँकेत जमा करा, आम्ही तुम्हाला व्याज ही सोन्यात देऊ. याचा अर्थ जर जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था सोन्याला चलनासारखी वापरू लागली तर सोन्याची मागणी आकाशाला भिडेल. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलच्या अहवालानुसार या वर्षी जुलै ते सप्टेंबर तिमाहीत सोन्याची मागणी 3% वाढली असून 13,300 टनापर्यंत पोहोचली आहे. किमती वाढूनही लोक सोने खरेदी करत आहेत. सेंट्रल बँकांनीही 220 टन सोने खरेदी केले आहे, ज्यात रशिया, चीन, भारत आणि कोरिया आघाडीवर आहेत. भारताच्या बाबतीत आरबीआयने 64 टन नवे सोने विकत घेतले आहे. त्यामुळे भारताकडे आता एकूण 880 टन सोन्याचा साठा आहे. जग आता 2 भागात विभागले आहे. एका बाजूला पश्चिम देश आहे जे बिटकॉइनला प्रोत्साहन देत आहे आणि दुसऱ्या बाजूला ब्रिक्स देश आहे जे गोल्ड स्टँडर्ड कडे वळत आहेत. म्हणजे ही आहे गोल्ड वर्सेस बिटकॉइनची लढाई. जो जिंकेल तोच जगाच्या पुढच्या अर्थव्यवस्थेचा राजा ठरेल. म्हणून प्रश्न हा नाही की सोने स्वस्त होईल की नाही. प्रश्न आहे, तुम्ही सुवर्ण संधीचा काळ ओळखता का? जे लोक ETF किंवा SIP द्वारे गुंतवणूक करत आहेत त्यांच्यासाठी ही घसरण एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण जेव्हा सेंट्रल बँका खरेदी करत आहेत तेव्हा भविष्य नक्कीच सोन्याचे आहे.
आता पाहूया भारतीय सराफा बाजारातील ताजे दर. 18 कॅरेट सोने रेट काय चालू आहे? 1 ग्राम 9,669 रुपये, 8 ग्रॅम 77,512 रुपये, 10 ग्रॅम 91,890 रुपये आणि 100 ग्रॅम 9,68,900 रुपये. आता बघूया 22 कॅरेट सोन्याचे रेट काय आहे. 1 ग्राम सोने 11,469, 8 ग्रॅम सोने 91,752 रुपये, 10 ग्राम सोने 1,14,790 रुपये आणि 100 ग्रॅम सोने 11,46,900 रुपये. आज पुन्हा सोन्यात जोरदार घसरण झाली आहे. 10 ग्राम सोने 870 रुपयांनी कमी झाले आहे आणि 100 ग्राम सोने 8,700 रुपयांनी स्वस्त झाले आहे. ही सर्वांसाठी चांगली बातमी आहे, कारण सोने हळूहळू परवडण्याजोगे होत आहे. आता बघूया 24 कॅरेट पूर्ण शुद्ध सोने चे रेट काय चालू आहे. 1 ग्राम सोने 12,508 रुपये, 8 ग्राम सोने 1,04,064 रुपये, 10 ग्राम सोने 1,25,080 रुपये आणि 100 ग्रॅम सोने 12,50,800 रुपये. म्हणजे सध्या सोन्याच्या किमतीत कमी होत आहे आणि लग्न किंवा गुंतवणुकीसाठी हा काळ खरोखरच सोन्याचा आहे.